नमस्कार. मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. सरकारने शेतकऱ्यांचा गेम कसा केलाय हे समजून घेऊया. दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा आज एकदम उलटा अनुभव घेत आहे आणि अति पाऊस पडल्यामुळे अनेक नद्यांची त्यांची पात्र सोडली आहेत. अनेकांच्या शेतातील मातीसुद्धा वाहून गेली. घरे आणि जनावरांचे नुकसान झाले ते वेगळेच. ओला दुष्काळ जाहीर करून भरीव मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पण मुख्यमंत्र्यांनी मात्र ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीला बगल देत नियमानुसार भरपाई देण्याची घोषणा केली. पण या नियमानुसार भरपाई देण्याची घोषणा केली ती मिळणारी भरपाई ही तोकडी आहे, पुरेशी नाही. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. पावसामुळे शेतीचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मार्च 2023 मधील निकषाच्या आधारे मदत दिली जात होती. या निकषानुसार जिराईत किंवा कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टरी 8,500 रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी 17,000 रुपये मदत दिली जायची. मधल्या काळात जानेवारी 2024 मध्ये सरकारने ही मदत वाढवली. जिराईत पिकांसाठी प्रति हेक्टरी 13,700 रुपये तर बागायतीसाठी प्रति हेक्टरी 27,000 रुपये मदत जाहीर करण्यात आली. प्रति हेक्टरी या क्षेत्राची मर्यादा 2 वरून 3 हेक्टरपर्यंत वाढवण्यात आली. 2023च्या नोव्हेंबरपासून पुढे याच पद्धतीने मदत देण्यात येईल असं सांगण्यात आलं. त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. आता मात्र सरकारने हा निर्णय पलटवला आहे. खरीप हंगाम 2025 व त्यापुढील नुकसानीकरिता शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी मार्च 2023 मधील निकष ग्राह्य धरले जातील असा निर्णय सरकारकडून मे 2025 मध्ये घेण्यात आला आहे. म्हणजे आता शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतपिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 13,600 नाही तर केवळ 8,500 रुपये मदत मिळणार आहे. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर म्हणजे नुकसानीसाठी हेक्टरी 13,600 नाही तर केवळ 8,500 रुपये मदत मिळणार आहे. 1 हेक्टर म्हणजेच 2.5 एकर म्हणजेच 100 गुंठे. 100 गुंठ्यासाठी 8,500 रुपये मदत म्हणजे प्रति गुंठा केवळ 85 रुपये एवढी मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. इतकी तटपुंजी ही मदत आहे. सरकारने शेतकऱ्यांचा अशा पद्धतीने गेम केला आहे आणि यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. आता ही 8,500 रुपये मदत किती तोकडी आहे ते समजून घेऊया. सोयाबीन पिकाचं उदाहरण घेतलं तर एकरी उत्पादन खर्च जवळपास 25,000 रुपये येतो. या हिशोबाने एका हेक्टरसाठी म्हणजेच 2.5 एकरासाठी खर्च येतो 62,500 रुपये. सरकार 2.5 एकरासाठी जास्तीत जास्त मदत देणार 8,500 रुपये. म्हणजेच इथं शेतकरी तब्बल 54,000 रुपयांनी तोट्यात आहे. यापेक्षा भयानक काय असेल? यापेक्षा शेतकऱ्यांची किती भयानक चेष्टा आहे की कोचेष्टा. एक हंगाम हातातून गेला तर शेतकरी पुढचं पूर्ण वर्ष कर्ज घेत राहतो. यात सण समारंभ, मुलांचे शिक्षण, दवाखाने इत्यादी बाबी कर्ज घेऊन तो पूर्ण करतो. वर्षानुवर्षे हेच चक्र त्याच्या भोवती कायम राहतं आणि शेतकरी खचत जातो. आपल्यासारख्या नोकरदाराचं गणित जसं दर महिन्याच्या पगारावर अवलंबून असतं तसंच शेतकऱ्याचं गणित हंगामातील शेतमाल विकून हाताला येणाऱ्या पैशावर अवलंबून असतं. आताच्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण वर्षाचं गणितच बिघडणार आहे. उत्पादन खर्चावर आधारित शेतमालाला भाव देतो असे सरकार म्हणत असेल तर उत्पादन खर्चावर आधारित शेतीच्या नुकसानीची भरपाई का नको हा प्रश्न आहे. पण असं करायचं असेल तर त्यासाठी सरकारची तशी दानता लागेल आणि शेतकऱ्यांप्रती नियतही साफ लागेल. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमी परतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.